चहाबरोबर बिस्किट तुम्हाला पण आवडतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला तरी एक बिस्किट लागतं. म्हटलं आज चला बिस्किट घरीच बनवूया. तर 2 चमचे मी इथं तूप घेतले. त्याच्यामध्ये 1/4 कप मी पिठी साखर टाकून त्याला छान असं फेटून घेतलंय. नंतर 1 कप मैदा टाकून ह्याला छान मिक्स केलं. इथं दूध पण टाकले. आता मी काय करणार होते, ह्याला शेप द्यायचा होता मला छानपैकी. आणि आपण शेप म्हणजे पायपिंग बॅगमध्ये नोझल टाकूनच देतो ना, म्हणून मी थोडंसं असं लिक्विडी म्हणजे पातळ केलं की पायपिंग बॅगच्या खाली पण आलं पाहिजे. इथं थोडीशी गडबड झाली. तुम्ही बनवताना ना दूध थोडंसं कमी वापरा. टाईट डो झाला पाहिजे, तेव्हा बिस्किटचा शेप आहे तसा येतो. आणि हा डो बनवल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये रेस्ट करायला ठेवायचा असतो 20 मिनिट. आता डायरेक्ट मी ठेवला असता तर हा अजून टाईट झाला असता, म्हणून मी आधी पाईप केलं आणि मग 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून नंतर बेक केलं. बिस्किट खूप छान झाले, फक्त शेप बिघडला. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका.